कोकण वासियांवर टोलधाड. रस्ता पूर्ण व्हायच्या आधीच टेंडर निघालं. तुम्ही खड्डे टाळत प्रवास करा आणि त्यासाठी पैसेही भरा. मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्यांसाठी ही सध्या खरी परिस्थिती होऊ शकते, कारण अजूनही चौपदरीकरणाचं काम पूर्ण झालेलं नाहीये. अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट आहे, पण तरीही सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाक्यावर मे महिन्यापासून टोल नाके सुरू करण्याची कार्यवाही महामार्ग विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने यासाठी टेंडर काढलं असून 24 एप्रिलला ठेकेदार ठरणार आहेत. तसेच याआधी 2023 मध्ये टोल सुरू होताच स्थानिकांनी तिकडच्या जोरदार आंदोलन केलं आणि टोल बंद पाडला. मात्र आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नव्या टेंडरमध्ये स्थानिक वाहनांना सूट देण्याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख नाहीये. त्यामुळे कोकण वासियांमध्ये नाराजी व्यक्त करतायत. या मार्गावर सर्वाधिक 49 वाहने कार, जीप, व्हॅन यांसारखी हलकी वाहने आहेत, म्हणजे सर्वसामान्यांवर थेट भार पडणार आहे. दरवर्षी जवळपास 57 कोटींचा टोल वसूल होईल असा अंदाज देखील व्यक्त केला जातोय. आणि दुसरीकडे हा महामार्ग पूर्ण होण्याआधीच अजून 2026 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यामुळे आता पुन्हा एकदा आंदोलन होणार का, की लोक गप्प बसणार, हे येत्या काळात आपल्याला समजेलच. पण तुम्हाला काय वाटतं, रस्ता पूर्ण होण्याआधीच टेंडर निघणं, टोल घेणं योग्य आहे का?